नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. 2 दिवसापूर्वीच मला एक व्हिजिट करायचा योग आला. ज्यावेळी त्या व्यक्तींनी मला फोन करून बोलवून घेतले, त्यावेळी मी त्यांच्या साईटवर गेलो. त्यांची साईट बघितली. साईट बघितल्यानंतर त्यांनी बनवलेला एक लेआउट दाखवला. तो लेआउट मी ज्यावेळी चेक केला, त्यावेळी माझ्या निदर्शनास असे आले की त्यांचा जिना हा ब्रह्मस्थानावर घेतलेला होता. ब्रह्मस्थानी जिना असणं हा म्हणजे सर्वात मोठा असा वास्तुदोष आहे. कारण ब्रह्मस्थान हे सर्व वास्तूला ऊर्जा पुरवायचं काम करत असतं. त्यामुळे ब्रह्मस्थान हे नेहमी स्वच्छ, साफ, नीटनेटकं व हलका असावं. त्याच्यावर कधीही कोणतेही वजन नसावे, त्याच्यावर कॉलम नसावा, त्याच्यावर भिंत नसावी, त्याच्यावर कोणताही कॉन्स्टंट लोड नसावा. परंतु हा लेआउट बघताना माझ्या निदर्शनास असं आलं की बरोबर ब्रह्मस्थान हे दूषित झालं होतं. जर का या व्यक्तींनी त्याप्रमाणे बांधकाम केलं असतं तर नक्कीच त्यांची प्रगती ही पूर्णपणे ठप्प झाली असते. ज्यावेळी माझ्या हे लक्षात आलं, त्यावेळी मी त्यांना सांगितलं, आपण लेआउटमध्ये काही चेंजेस करू व वास्तुनियमानुसार तो बसवण्याचा प्रयत्न करू. आता ह्या व्यक्तीला दक्षिणमुखीच घर बांधवायचं होतं, कारण त्यांचा रस्ता होता तो दक्षिणेला होता. त्यामुळं घराला लुक येण्यासाठी किंवा फ्रंट दिसण्यासाठी त्यांना दक्षिणमुखी हे घर हवं होतं. त्यामुळे मी व्यवस्थित त्या वास्तूचे, त्या लेआउटचे 32 भाग केले व दक्षिण दिशेस शुभ असणाऱ्या पदात त्यांना मुख्य प्रवेशद्वार सजेस्ट केले. आपण असं म्हणतो की दक्षिण दिशा ही अशुभ, पण हा मोठा गैरसमज आहे. दक्षिण दिशेतले पण 1-2 पदं ही जी शुभ आहेत, त्या पदातून तुम्ही जर का वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार घेतलं तर तुमची प्रगती ही विचारापलीकडे होते. त्याप्रमाणे दक्षिण दिशेस शुभ असलेल्या वास्तूच्या पदात त्यांना हॉलचं मुख्य प्रवेशद्वार दिलं. त्यानंतर बरोबर नैऋत्य दिशेस त्यांना मी बेडरूम रेकमेंड केलं. आग्नेय दिशेला किचन घेऊ शकलो नाही, याचं कारण म्हणजे त्यांचा जिना हा पश्चिमेला घ्यायचा होता. त्यामुळे पूर्व दिशेतून एक कॉमन असा पॅसेज ठेवावा लागणार होता. त्यामुळे आग्नेय दिशेस हे किचन घेऊ शकलो नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ज्यावेळी किचन आग्नेय दिशेस नसतं त्यावेळी किचन वायव्य दिशेस चालतं. त्यामुळे आम्ही वायव्य दिशेस किचनची प्रोव्हिजन केली व वायव्य दिशेस टॉयलेट व बाथरूम घेतले. यामुळे काय झालं, आता हा आम्ही नवीन बनवलेला लेआउट हा वास्तुदोषरहित झाला. यामुळे अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींची नक्कीच प्रगती होईल. त्यांना चांगले आरोग्य लाभेल, त्यांच्या जवळ चांगला पैसा येईल, त्या पैशात वाढ होईल व दिवसेंदिवस त्यांची प्रगती होईल. परंतु जर का त्यांनी पूर्वी जो लेआउट बनवला होता त्याप्रमाणे घर बांधले असते तर नक्कीच त्यांची प्रगती ही ठप्प झाली असती. कारण ब्रह्मस्थानी असणारे दोष हे महादोष म्हणून गणले जातात व या दोषावर काहीच वास्तुदोष उपाय आपणास करता येत नाहीत. तुम्ही जर का तुमचे घर बांधत असाल तर आमच्याशी नक्कीच संपर्क करा. आम्ही तुमच्या वास्तूचा योग्य असा वास्तुनियमानुसार असलेला लेआउट तुम्हाला देऊ, जेणेकरून त्यानुसार तुम्ही जर का घर बांधले तर त्या घरात तुम्हाला सुख, समाधान आणि समृद्धी लाभेल.